नमस्कार मित्रांनो, चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित अमरनाथ स्पेशल यात्रेच्या तिसऱ्या भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. कुरुक्षेत्रच्या पवित्र भूमीला नमन केल्यानंतर आपली बस निघते या यात्रेच्या सर्वात मुख्य आणि पवित्र ठिकाणाकडे, म्हणजेच बाबा अमरनाथ यांच्या दरबाराकडे. आजच्या या विशेष भागात आपण कुरुक्षेत्रवरून थेट जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश करणार आहोत आणि बाबा बर्फानीचे ते अलौकिक दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, कुरुक्षेत्र सोडून आपली बस जेव्हा पंजाब मार्गे थेट जम्मू काश्मीरच्या हद्दीत प्रवेश करते तेव्हा खऱ्या अर्थाने निसर्गाचे एक अद्भुत रूप आपल्याला पाहायला मिळते. उंच उंच बर्फाच्छादित पर्वत, नागमोडी रस्ते आणि थंडगार हवा मनाला प्रचंड उल्हासित करते. लांबचा प्रवास असला तरी चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या 2x2 लक्झरी स्लीपर कोच बस असल्यामुळे सर्वांना आराम मिळतो आणि अखेर तो क्षण येतो ज्या क्षणासाठी आपण शावगाव येथून निघालो होतो. आपण पोहोचतो बाबा अमरनाथ यांच्या पवित्र यात्रेत. निसर्गरम्य आणि भक्तिमय वाटेने प्रवास करत जेव्हा आपण मुख्य गुहेपाशी पोहोचतो तेव्हा समोरचे दृश्य पाहून शब्द अपुरे पडतात. मित्रांनो, गुहेच्या आत निसर्गाने स्वतः घडवलेले ते पवित्र बर्फाचे शिवलिंग पाहून डोळ्यांचे पारणे फिरते आणि शरीरातील सगळा थकवा एका सेकंदात गायब होतो. संपूर्ण परिसरात फक्त बम भोले आणि हरहर महादेवचा गजर सुरू असतो. बाबा अमरनाथचे हे अलौकिक दर्शन प्रत्येक प्रकारच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि जन्माची शिदोरी ठरते. इथे राहण्याची आणि खाण्याची सगळी व्यवस्था अतिशय चोख राखली जाते. चलता ही जा रे, हर हर के लगा नारे, बम बम के लगा नारे. कदम मन को मोहे कुदरत के नजारे, हर हर के लगा नारे, बम बम के लगा नारे. अमरनाथ चलो अमरनाथ चलो अमरनाथ प्यारे, हर हर के लगा नारे, बम बम के लगा नारे, हर हर के लगा नारे. मेरे बाबा बर्फानी भूखे कोयल, तर मित्रांनो, बाबा बर्फानीचे दर्शन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. ही महायात्रा आपली इथे थांबत नाही, तर आपण पुढच्या भागामध्ये काश्मीरमधून थेट प्रस्थान करणार आहोत शक्तीपीठ माता वैष्णोदेवीच्या दरबाराकडे. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.